नमस्कार मंडळी, माऊली रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी झटपट शेव तयार करून तिची झणझणीत शेव रस्सा भाजी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथे तवा ठेवला आहे. तव्यात मी 2 कांदे, 1 टमॅटो आणि थोडंसं खोबरं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आहे, ते चांगलं भाजून घेतलं आहे. मी गॅस बंद केला होता थोड्या वेळासाठी, परत ऑन करून घेतला आहे. मी चांगलं भाजून घेतलं आहे. हे आता हे थंड करून वाटण करून घेतलं आहे. याचं मी वाटणामध्ये 1 चमचा लाल तिखट, हळद, मीठ घातलं आहे. थोडा गरम मसाला घातला आहे. इथं वाटण मी चांगलं भाजून घेत आहे तेल सुटेपर्यंत. वाटणाला मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे आपल्या. आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं आहे मी. 2 ग्लास पाणी आहे. हळद, मीठ ॲड केलं आहे मी चवीनुसार. आता याला छानपैकी उकळ आणायची आहे. ताट ठेवलं होतं ते धुवून पाणी मी त्याच्यात टाकलं आहे. आता उकळ येत आहे तर मी इथे बेसन मिक्स करत आहे. एका ताटात थोडंसं 1 वाटी बेसन घेतलं आहे. हळद, मीठ ॲड केलं आहे. त्यात मसाले पण करणार होती पण नाही केले. इथे बेसन मी ओलं केलं आहे. घट्टसर बेसन आहे. इथे भात रेडी आहे एक बाजूला आपला. ते भाजीला उकळ येत आहे. आता भाजीला उकळ आली आहे. वाफ बाहेर येत आहे ताटाच्या. उकळ आली आहे भाजीला. आता 1 झारा घेतला आहे मी. झाऱ्याच्या साहित्याने वरती बेसन पीठ दाबत आहे हाताने हळूहळू. बघा कशी छान बारीक शेव निघत आहे. अशी तुम्ही घरच्या घरी शेवभाजी बनवू शकता. झटपट होते. बाहेरून शेव आणली तर ती नाही तशी लागत. ही शेव आपल्या हातची घरच्या घरी झटपट अशी तयार होते. तुम्ही नक्की करून बघा. चांगली उकळ आली आहे. शेव शिजू देत आहे मी आता याला चांगलं. पाच ते 10 मिनिटात शेवभाजी तयार होते. तर भाजी रेडी होत आहे. आता एक बाजूला आपल्याला भाकरीची तयारी करायची आहे. ज्वारीची भाकरी टाकत आहे मी. झाकण ठेवलं मी त्याच्यावरती. थोडी शिजू दिली. आता झाली आपली भाजी रेडी झाली. इथे तवा ठेवला आहे. एक बाजूला मी भाकरी काढत आहे. ज्वारीचं पीठ आहे हे. भाकर टाकली मी. पाणी लावून घेतलं भाकरीला वरतून. भाकरी पचली तर मी त्याला पलटी करते. अशा चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी माऊली रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर शेअर देखील करा. भाकर रेडी होत आहे. इथे दुसरी भाकर थापत आहे मी. तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की शेअर करत जावा. माझं काही चुकत असेल तरी सांगत जावा. चांगली फुगतात भाकरी मस्तपैकी एकदम. अशी खमंग भाकर तयार झाली आहे. दुसरी भाकर टाकली आहे मी. भाकरीला पाणी लावून घेतलं आहे मी वरून. तुम्ही देखील शेवभाजी कशी बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नेक्स्ट टाइम तसे करण्याचा प्रयत्न करेन. इथे आपलं भाकरी रेडी आहे. इथे जेवण वाढलं आहे मी ताटात. कांदा, रस्सा भाजी, 2 भाकरी, भात. कशी वाटली रेसिपी
आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.